महाराष्ट्राची राजकारण म्हणजे नेहमीच वादळं आणि वादविवादांनी भरलेली, पण अलीकडे एक घटना चर्चेत आली, ज्यात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एक तरुण IPS अधिकाऱ्याचं नाव आलं. ही कहाणी आहे धाडसी IPS अंजली कृष्णा आणि अजित पवार यांच्या फोन कॉल विवादाची. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुर्डू गाव इथे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू होतं. लोकांच्या तक्रारीवर कारवाईसाठी पोलीस पथक पोहोचलं आणि त्या तपासाचं नेतृत्व करत होत्या IPS अंजली कृष्णा. तपास सुरू असतानाच अचानक एक फोन आला. फोनच्या दुसऱ्या टोकाला होते स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुरू झाली एक नवी वादळं. अजित पवार यांनी थेट IPS अंजली कृष्णा यांना बोलताना सांगितलं, ही कारवाई थांबवा. पण या तरुण महिला अधिकाऱ्यांनी धाडसाने उत्तर दिलं, कृपया अधिकृतरित्या संपर्क साधा, माझ्या मोबाईलवर नाही. हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका बाजूला अजित पवार यांच्यावर टीका झाली, तर दुसऱ्या बाजूला अंजली कृष्णा यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक. या प्रकरणाची चौकशी झाली आणि सत्य बाहेर आलं. अवैध उत्खनन खरोखरच होतं, म्हणजेच IPS अंजली कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य होती. अजित पवार यांनी मात्र स्पष्ट केलं, माझा हेतू तपास थांबवण्याचा नव्हता, परिस्थिती शांत ठेवायची होती. पण तोपर्यंत या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली होती. ही घटना दाखवून देते, राजकारण कितीही मोठं असलं, सत्ता कितीही ताकदवान असली, पण जेव्हा एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा सत्य लपून राहत नाही. IPS अंजली कृष्णा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयाने एक संदेश दिला आहे, कर्तव्य सर्वात मोठं, सत्ता नाही. मित्रांनो, ही होती अजित पवार आणि IPS अंजली कृष्णा यांच्या वादग्रस्त फोन कॉलची खरी कहाणी. तुमचं मत काय आहे? अधिकारी स्वातंत्र्याने काम करत आहेत का, की राजकीय हस्तक्षेप अजूनही मोठा आहे? तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये जरूर द्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सत्यकथेच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.